मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी डॉक्टर प्रीती राऊत आपणा सगळ्यांचं स्वागत करते. MTS पोस्ट भरती 2020 5 जानेवारी 2020 रोजीच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेली काही प्रश्न आपण घेणार आहोत. MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसे प्रश्न विचारले गेले होते त्यामधले काही प्रश्न बघा. गीत गोविंद हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीत गोविंद हा ग्रंथ जयदेव यांनी लिहिला होता. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? गुरु नानक. मंगल पांडे यांचा वध यांनी कोणाचा वध केला होता? कोणाला मारले होते? तर मेजर हडसन यांना मारले होते. कावेरी नदीचा उगम कोठून होतो? कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी इथून कावेरी नदीचा उगम होतो. आसामची राजधानी कोणती आहे? आसामची राजधानी दिसपूर आहे. नागालँडची राजधानी कोणती आहे? नागालँडची राजधानी कोहिमा. महात्मा गांधींची दांडी यात्रा कधी सुरू करण्यात आली? 12 मार्च 1930ला. पोखरणची न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट कधी घेण्यात आली? 15 मे 1974. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी किती आहे? तर महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी 664 मीटर. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कोण आहे? थावरचंद गेहलोत हे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत. महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत? श्री संजय राठोड. अकोल्याचे खासदार कोण आहे? श्री संजय धोत्रे. भारताने जगाचे किती क्षेत्र व्यापले आहेत? 2.42%. बुलंद दरवाजा कोठे आहे? फतेपूर सिक्री. देशाच्या घटनेत आयर्लंडकडून आपण काय स्वीकारलं आहे? तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंचे नाव काय होते? माता जिजा. वैदिक संस्कृतीचा कालखंड कोणता? इसवी सन पूर्व 1500 ते 1000. मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या कलमांमध्ये होतो? कलम 12 ते कलम 35. बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना कधी झाली? तर बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना इथे कदाचित राष्ट्रीय सभेची स्थापना असावी. तर ती राष्ट्रीय सभेची स्थापना ही 1885 मध्ये झाली. संत जनाबाई यांचे गुरु कोण होते? तर संत नामदेव हे संत जनाबाई यांचे गुरु होते. गीत गोविंद हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न हे पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आहेत. तुमच्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी आम्हाला ही माहिती दिलेली आहे. जी माहिती नवीन मिळेल परीक्षेच्या दृष्टीने ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. जय भारत, जय महाराष्ट्र.